निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। मच्छिंद्र, आता संजीवन समाधीचे स्थान कायम स्वरूपी ग्रहण कर आणि जिथे जिथे आवश्यकता वाटेल तिथे तिथे सूक्ष्म रूपाने भ्रमण कर आणि जिथे आवश्यकता वाटेल तिथे शरीर रूप धारण करून कार्य कर। माझा आशीर्वाद आहे। मच्छिंद्र, नाथ पंथाच्या कार्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे। जिथे आवश्यकता वाटेल तिथे माझे आवाहन कर, मी नक्कीच तुला सहाय्यभूत होईल। याहून अधिक काहीही नको, आज्ञा असावी। शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु। स्वामी, तुम्ही अडबंगी बद्दल सांगितलं, पण इतर जे नाथ आहेत त्याबाबत तुम्ही काहीच बोलला नाही। कळलंच तुला, जालिंदरला एक असे कार्य देणार आहे की ज्यातून एक वेगळा पंथ धर्म तयार होईल। म्हणजे नाथ पंथ आहे ना? पार्वती, कोणताही धर्म, कोणताही पंथ तेव्हा समृद्ध होतो जेव्हा त्याच्या शाखा उपशाखा तयार होतात, त्यातले साधक शिष्य मूळ सूत्र कायम ठेवून नव्याने गोष्टी शोधत राहतील। नाथपंथाच्या बाबतीतही ते होईल। उदाहरणच द्यायचं झालं तर भविष्यामध्ये गोरक्ष जे कार्य करेल त्यातून त्याच्या अनेक उपशाखा तयार होतील, गोरक्षनाथी परंपरा तयार होतील। नाथांचं प्रत्येकाचं व्यक्तिमत्व जसं आहे तसं त्यांच्या स्वभावाला अनुकूल वाटा तयार होतील। अर्थात अंतिम ध्येय हे सर्वांचं कल्याण करणं, सर्वांना सुखी ठेवणं हे आहे। स्वामी, तुम्ही जालिंदर बद्दल सांगितलं, आता पुढे? भविष्यामध्ये कलियुगात असे बदल घडतील की काही नाथ स्वतःचं नावही बदलतील। पण नाव बदलण्याची काय आवश्यकता आहे? नाथ जे शक्तिपीठ स्थान ग्रहण करतील ते आबादित राहावं, सुरक्षित राहावं म्हणून स्वतःचे नावही परिस्थितीला अनुकूल असे ठेवतील। परंतु तुम्ही त्यांच्या हातात शस्त्रही दिलं आहे, वेळ पडली तर ते शस्त्राचा वापरही करू शकतात। मग त्यांची ही भूमिका मला समजली नाही।
पार्वती, यानंतर नाथ जेव्हा शस्त्र उचलतील तेव्हा तो अंतिम पर्याय असेल. तोपर्यंत ध्यान, भक्ती, कर्म या मार्गानेच मनुष्याला सन्मार्गावर नेण्याचा नाथांचा प्रयत्न असेल. नमः शिवाय. मच्छिंद्रने संजीवन समाधी घेतल्यानंतर हा पहिला उत्सव आहे. होय गुरुदेव, प्रतिवर्षी ते सांगतील तसं नियोजन आम्ही करायचो आणि तुमच्यापर्यंत पोहोचायचो. त्यांची उणीव विशेषतः आज भासते गुरुदेव. आजच्या या मंगल दिवशी तुम्हा सगळ्यांना पुढच्या कार्याविषयी सांगणार आहे. गुरुदेव, आम्हालाही अनेक प्रश्न आहेत. तुमच्याशी बोलल्यानंतर त्यातून मार्ग निघेल. गुरुदेव गेल्यापासनं आता कोणाला बोलावं असं झालं आहे बघा. गुरुदेव, ह्यावेळी आपल्याकडे खूप आशेने आलो आहोत. मीही तुम्हाला विनमुख पाठवणार नाही. गुरुदेव, आज आपले पाद्यपूजन करण्याची संधी आम्हाला मिळते आहे. हा क्षण देखील मोठा आहे. गुरुदेव, प्रथम आपले पाद्यपूजन करण्याची अनुमती असावी. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. दत्त दत्त जय जय दत्त दत्त, दत्त दत्त जय जय दत्त दत्त, दत्त दत्त जय जय दत्त दत्त.
आज जन्म सोहळ्यासाठी तुम्ही इथे आलात, माझं पूजन केलं. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. नाथपंथाचं कार्य तुमच्याकडून चिरंतन घडत राहो. गुरुदेव, आमच्या सगळ्यांकडून आपले पूजन स्मरण घडत राहो आणि आम्ही करत असलेल्या कार्यात आम्हाला यश मिळो. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम. गुरुदेव, यानंतर आमच्यासाठी काय आज्ञा आहे? सांगतो. जालिंदर, तू कानिफला त्याचं स्थान देऊन तुझ्या पुढील कार्यासाठी निघून जा. त्यानंतर काय करायचं आहे तसे तुला संकेत येतील. गुरुदेव, याचा अर्थ आम्ही एकाच स्थानावर राहून कार्य करायचं आहे का? प्रत्येकाने आपापलं कार्यक्षेत्र निश्चित करायचं आहे. आवश्यकता वाटेल तसं भ्रमणही करायचं आहे. परंतु प्रत्येकाने गुरुपद स्वीकारून नाथपंथात शिष्य घडवायचे आहे, जे नाथपंथाची ध्वजा सर्वत्र घेऊन जातील. जशी आज्ञा गुरुदेव. जालिंदर, कानिफ, तुम्ही सूर्यास्ताच्या आधी प्रस्थान करा. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम. सगळ्या गुरुबंधूंना वंदन करतो आणि गुरु आज्ञेप्रमाणे पुढील कार्याला सुरुवात करतो.